आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कळतंय ना व? काय ग उर्वशी, थोडं चोरून बोलण्यासारखं तुझ्याकडे तरी काय आहे काय? मी माझ्या मैत्रिणीशी बोलत होते. मैत्रिणीशी बोलत होती ना, मग एवढी चिरफाड कशाला? मी कशाला चिरफाड करू, तुम्ही अचानक आले ना म्हणून बोलले मी. अगं म्या त्या रमाच्या मागे आले होते, तिने अर्धवट कामं ठेवली आहेत, ती कामं पूर्ण करायची आहेत मला, म्हणून आले होते मी. जा इकडून. कुठं तरी पाणी मुरतंय, काहीतरी शिजतंय उर्वशीच्या मनात, पण नेमकं काय? एकदम शांत आणि विधिवत पूजा झाली. मनाला प्रसन्न वाटलं असेल तुम्हाला. वसुंधरा मॅडमना आठवणीने सांगा अगदी छान पूजा झाली म्हणून. हो. देवा, जे काही सुरू आहे त्याचा मागमूसच लागत नाहीये. कुठे कोण कसा घात करेल काही सांगता येत नाहीये. आजवर कधी खचले नाहीये. जिथे माझ्या जीवावर येईल तिथे मी मागे हटणार नाही. पण माझ्या शरूला आणि सुंदर नामी काही झालं तर उद्ध्वस्त होईन मी. त्यांना सुरक्षित ठेव. देवा, अश्विन बद्दलचे गैरसमज अक्षराच्या मनातून लवकर दूर होऊ दे. देवा, अश्विनचं खरं रूप यांना लवकर कळू देत. वा, दोघेही एकत्रच नंदीकडे काहीतरी मागताय म्हणजे नंदी तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल. काय हवंय ते एकमेकांनाही सांगा, म्हणजे पुढच्या वेळी नंदीला मागायची गरज नाही पडणार ना. अश्विनचा अजूनही पत्ता नाहीये. काय चाललंय? इथे असलेल्या आजूबाजूच्या लोकांकडून काही धोका तर नसेल? मला एक सांगा, तुम्ही ताईची कुठली इच्छा पूर्ण केली नाहीये का? म्हणजे मगापासून बघतीये मी तिला, इकडे तिकडे बघतीये, तोंड फिरवतीये. अगं ती तोंड कशाला फिरवल? आणि खरंच तिनं माझ्याकडे काय बी मागितलं नाही. तुला उगीच शंका येते बघ. नाही नाही नाही, मी तिला चांगलंच ओळखते, काहीतरी नक्की बी नसलं. अगं बाई, खरंच असं काय नाही. तू थांब, मी तुझ्या समोरच तिला विचारतो. थांब. अक्षरा, ईश्वरी बघ काय म्हणतीये. तू माझ्याकडे काहीतरी मागितलं आहेस आणि म्या ते पूर्ण केलं नाही म्हणून तू माझ्यापासून तोंड फिरवती आहेस. आता तूच सांग, मी तुझी कुठली इच्छा पूर्ण केली नाही? अहो, असं काहीच नाहीये. अगं अक्षरा, कशाला लपवती आहेस? सांगून टाकी तिला खरं खरं. अहो पण थांब, मीच सांगतो तिला समज. अहो, अगं त्यात का लपवायचं? शर्वरी आपलीच आहे. थांब, मी सांगतो तिला. अगं शर्वरी, आमच्या बायकोनं इकडे येताना वाटेत माझ्याकडे गजरा मागितला होता, पण तो मिळाला नाही ना, म्हणून आमची बायको रुसली माझ्यावर. कळलं काय? बरोबरच आहे. साधा गजरा मागितला होता, जरा वाट वाकडी करून घेऊन यायचा होता ना. अगं शर्वरी, परी तर याला उशीर झाला असता ना. हो, झाला असता तर झाला असता उशीर, पण बायकोचं मन राखलं असतं ना. आता इथे तुमच्या जागी अश्विन असला असता ना,
तर जगाच्या पाठीवरून कधीही कुठूनही मला जे हवं ते त्याने मला आणून दिलं असतं, अगदी फटाफट. ऐकलंस का अक्षरा? शर्वरी काय म्हणती आहे? अश्विनचं तिच्यावर लई प्रेम आहे. कसं उतरवणार यांच्या डोक्यातून हे अश्विनचं भूत? तो कुठे गेलाय, काय करणार आहे, काहीच कळायला मार्ग नाहीये. या उर्वशीचा नक्की काय डाव हाय कळायला मार्ग नाही. पुरं देवदर्शनाला गेली हाय, काय भी विपरीत घडायला नको. देवा तूच पाठीराखा आहेस बघ आता. हा अक्षरा बोल ग, समजा व्यवस्थित आहे नव तिकडं? हो आत्या, सगळं ठीक आहे, काही घडलं नाहीये. तरी मनावर खूप दडपण जाणवतंय. अश्विन नाहीये इथे, तो गोडाऊनला गेलाय. त्याच्या डोक्यात नक्की काय चाललंय अंदाजच येत नाहीये. आत्या, उर्वशी मामींकडनं काही कळलं का? नाही ना, मी अभि त्याच मार्गावर आहे अगं, पण हाताला काय बिगावं ना. फक्कच तर काही अशुभ घडायला नको एवढंच. पर एक चांगलं आहे, अश्विन तुमच्या सोबत नाही. तुम्ही समदे आता लवकर सुखरूप घरी या बाबा. हो आत्या, पण अश्विन इथे यायच्या आधी मी जर निघायची गडबड केली ना, यांना नाही आवडणार, ते चिडतील माझ्यावर. इथून लवकर निघणंच चांगलंय, मलाही माहितीये, पण मला काही कारणच सुचत नाही. मी काय सांगू आत्या? एकीकडे मला सुंदर नाही जपायचंय आणि त्यांचं मनही दुखवायचं नाहीये. काय करू मी, कसं मॅनेज करू, काही सुचतच नाहीये. गोंधळ चालला नुसता मनात. हे बघ अक्षरा, तू काय बी काळजी करू नगस. आई अंबाबाई हाय नव, आई अंबाबाईच्या कृपेनं समद नीट होईल बघ. ठीक. अगं अक्का, काय झालं अक्का? अगं अगं अक्का, डोळे उघड ना अक्का. हे घ्या, पाणी प्या, थोडं बरं वाटेल. काळजी नका करू, बरं वाटेल. चक्कर आले. ठीक आहे, ठीक आहे. ताई यांना सांभाळून घेऊन जा. हो हो, चल उठ. जीजू, साध्या गजऱ्याचं कारण आणि इतका रुसवा? हा बघ की. मी काय बघू, तुम्ही बघा ना तिच्याकडे. हा होय होय. नुसतं हा हो करू नका हो. फ्री मध्ये टिप्स देते, त्या घ्या जरा. काय म्हणजे तुम्ही अशा छान रोमॅन्टिक शब्दात तिची समजूत काढा ना. म्हणजे काय बोलाल? काय बोलू? ते पण मीच सांगायचं? ठीक आहे, सांगते. तुम्ही ना तिला असं दाखवून द्या की तुम्ही तिची कशी काळजी घेता, तुम्ही तिच्यावर किती प्रेम करता. आता समजा तिने तुम्हाला गजरा आणायला सांगितलं आणि तुम्ही विसरला, तर काय म्हणाल? अगं, तुझ्या फक्त असण्यानेच इथे सुगंध दरवळतोय, तुला फुलांची काय गरज? हा, असं काहीतरी. आता समजा मी अक्षरा आहे, तर तुम्ही बोला मला. मी आता जे बोलले ते एकदा बोलून दाखवाल, काय म्हणाल? अक्षरा लय सुंदर, ते सुगंधी बी आहेस, आणि तू तू जीजू, मी नाही शिकवू शकणार तुम्हाला हे. हा, तुम्ही ना पुढच्या टिप्स अश्विनकडनं घ्या. त्याला बरोबर माहितीये स्वतःच्या बायकोला कसं सांभाळायचं, तिचे सगळे नखरे कसे सांभाळायचे. तुम्ही त्यालाच विचारा. बरोबर. पण आता इथे तो नाहीये ना. एक काम करा, आता फक्त
ताईला लव्ह यू म्हणा. हा, सोपं, इझी. हा, आणि सौताकडे बघ जरा. अक्षरा, तू इतक्या खालच्या पातळीचा विचार करते आहेस. प्रत्येक गोष्टीत आहे ना काहीतरी चुकीचं शोधण्यापरीस त्या गोष्टीमध्ये काहीतरी चांगलं शोधण्याचा प्रयत्न कर. स्वतः बी सुखी राहशीला आणि दुसऱ्यांना बी सुखाने जगू देशील. काहीतरी एक दिवस आहे ना समजा हातातून निसटून जाईल बघ. माझं एकदा ऐकून बास बास, हात जोडतो बाई म्या. मला तुझं काय बी ऐकायचं नाही. पर एकच सांगतो, तुझा दृष्टिकोन बदल. तू ज्या विचारानं लोकांकडे बघशील ना, लोक बी तुला तशीच वाटतील. आणि तुझ्या डोळ्यावर जी अविश्वासाची पट्टी बांधली आहे ना ती काढून टाक. आणि खरंच तुला काय करायची इच्छा असेल तर फक्त प्रेम कर. आणि या जगाची काळजी तू नको करूस. तो वरती बसला आहे ना, तो करल. आणि एक गोष्ट, यापुढं अश्विन बद्दल मला तुझ्याकडनं काय बी ऐकायचं नाही. अक्षरा, अगो ही तर सुरुवात आहे. आता पुढे बघ काय करते. पुरी उद्ध्वस्त करणार आहे मी तुला. आई अंबाबाई, तू सांग कुठं चुकलो म्या. माझ्या संग तसं काय झालं. काय कमी पडलं माझ्या प्रेमात. का ग माझ्या स्वप्नांचा सुरडा झाला. काय नवरदेव, हा संसाराची गाडी सुरू झाल्यापासून एकदम गिअरवर गिअरच टाकताय तुम्ही. एकदम 100च्या स्पीडनं. माणसं ओळखणं बी झालेत होय. हा, आता आबाळात चांद्यांमध्ये वहिनीच दिसत असतील ना. काय र, अरे इथं माणसं बोलतायत आजूबाजूला, बघ की जरा. भुसगाव नाही वय. बारक्या, अरे तू खवा आलास बाबा. चल आज जाऊया. डोळ्यात पाणी काय. पाणी. अरे अरे हा, ते आबाळाकडे बघत बसलो होतो ना, तर वारा आला आणि कचरा गेला बघ डोळ्यात. तेव्हापासून पाणी येते, बाकी काय नाही. ते बाकीच्यांना सांगा, तुला काय आज ओळखत नाही मी. सुंदर, एक तर तुला खोटं बोलता येत नाही, आणि खोटं बोललास जरी तर ते लपत नाही. गपगुमान सांग काय झालं ते. अरे बारक्या, खरंच असलं काय बी नाही आहे. खरंच सांगतोय म्या. आणि मला सांग, आज पातूर तुझ्यापासून कवा म्या काय लपवलंय का. हा, लपवलंय का नाही. मग तू आजपर्यंत काय नाही लपवलंस, पण आता नक्कीच काहीतरी लपवतोय. सुंदर, तुला शेवटचं विचारतोय, आपल्या मैत्रीची शपथ आहे. गपगुमान सांग काय ते. बारक्या, अरे जिच्यावर मनापासून प्रेम केलं ना रे, तिच्याकडनं खोटाडीपणाची अपेक्षा नव्हती बघ. म्हणजे अरे बघ भावा,
तू काही बोल नको. हे बघ वहिनी कधी असं चुकीचं नाही वागणार. अरे बारक्या, जे घडलंय ना तेच तुला मी सांगतो यात माझ्या मनाचं काय बी नाही बघ. अरे नाही सुंदर, हे बघ तुझा काहीतरी गैरसमज होत. वहिनी असं कधी नाही वागणार. आणि समजा तसं काय असेल तर त्या बोलायला आलंच असतं ना तुझ्याशी. नाही, मला तर वाटतंय की अक्षराचं माझ्यावर प्रेमच नाही आहे बघ. तुला कळतं का काय बोलतोय तू? वहिनीचं जीवापाड प्रेम आहे तुझ्यावर. हे बघ, हे एक जग एका बाजूला आणि वहिनीचं तुझ्यावर असलेलं प्रेम एका बाजूला. होय. होय, तिचं प्रेम ते प्रेम आणि आमचं काय? हा, कायच नाही. मला माहिती होतं तू तिचीच बाजू घेणार. तुझा माझ्यावर विश्वासच नसणार आहे. अरे तुला माझं ऐकूनच घ्यायचं नव्हतं, मग कशाला आलाच आपले पण विचारायला? सुंदर, तुला काय बोलायचं ते बोल, पण मला जे बरोबर वाटतंय ना तेच मी बोललो आणि पुढे बी तेच बोलणार आहे. नाही, मला आता समज कळतंय मला. आपल्या पडत्या काळात आहे ना कोण बी आपल्या संग नसतंय बघ. हा, तुला काय बोलायचं ते बोल, पण मी वहिनीचीच बाजू घेणार आहे. जा रे जा, तू बी ना यासारखाच आहेस. आधी खोटा जीव लावायचा आणि नंतर लाताडायचं. अरे स्वार्थी आहेस तू बी, एक नंबरचा स्वार्थी. काय बोलतोय तुला कळतंय का? हा, माझ्याशी बोलतोस का असं? हा, माझ्याशी बोलतोस? अरे लायकी आहे का तुझी मला बोलायची? हा, लायकी आहे का? अरे तू ना दोस्तीत कुस्ती करायला लागलायस. अरे लाज वाटते मला तुला दोस्त म्हणायची. अहो घे पेटो कापूर, घाल लोटांगण, ववाळ आरती घे. अहो काय झालंय? नाही, तू त्यासाठीच आलीस ना. तुला बी आरती करून घ्यायची लय दांडगी हौस आहे. घे आरती करून. अहो बराच वेळ तुम्ही दिसला नाहीत ना, म्हणून बोलवायला आले होते. आलीस ते बरंच झालं. तुला माहितीये आजपासून माझ्यात आणि माझ्या दोस्तामध्ये कधी भांडण झालं नव्हतं, पण ते आज झालं. कोणामुळे झालं? हा, कोणामुळे झालं? तुझ्यामुळे. या समजायला कारणीभूत कोण आहे? तू आहेस अक्षरा. तुला आता बरं वाटलं असेल. हा अक्षरा, तुला जी काय माणसं तोडायची आहेत ना ती तोडून घे एकदाची. बारक्या रे, काय झालंय? फंटॅस्टिक, आपला प्लॅन वर्क होतोय. वडाचा चीक उमराला लावला आणि माळ्यावरच्या खुळ्याला म्हसोबा पावला. अक्षर आणि सुंदर मध्ये चांगलंच तापायले. आता या संधीचा आपण फायदा घ्यायला पाहिजे. आता आपण थांबून चालणार नाही. पुढचा प्लॅन राबवायला पाहिजे. येस, ऑफकोर्स. मी आता मैदानात बाहेरून खेळणार आहे आणि तुम्ही मैदानात राहून खेळायचं आहे. आपण दोघांनीही जर आपलं काम आपापल्या जागी राहून परफेक्ट केलं ना तर सगळं अगदी ठरल्याप्रमाणे होईल. आम्ही पुढचा प्लॅन काय असणार आहे? परफेक्ट. आता बघाच, मी पुढची स्टेप लगेच ऑन करतो. निघतो मी. उर्वशी, अगं तो माणूस माझ्या मानगडीवर बसला नाही नुसता, तो आता माझं मानगड कापून माझ्या हातात देणार आहे. काय करू काय कळण झालंय उर्वशी. माझं तर पायात अवसानच राहिलं नाही बघ उर्वशी.
तू शब्द देऊन मोकळे झालेस, पण आपल्याकडे फुटका रुपया नाही. कुठं आणायचे पैसे? तुझा फोन बंद करून टाक, बंद करून टाक. स्विच ऑफ कर. नाही तर का नाही, हे बघ कोणाला सांगू नको, मी वाड्यात आहे. आणि काय तू तुझी काळजी घे. मला जर का काय झालं का नाही. आलोच. ग्रेट, फायनली प्लॅन सक्सेस. सुंदर काका, अरे तुझं आभार कसं मानू तेच कळत नाही रले का. अश्विनवर एवढं मोठं संकट आलतं, लई टेन्शन आलतं बघ. पर जेव्हा तू पुरी जबाबदारी तुझ्या खांद्यावर घेतलीस ना, तेव्हा कुठं माझ्या जीवात जीव आला बघ. एक तर पैशाचं एवढं टेन्शन, त्यात अश्विनची ही हालत. कचून गेलतो र. लय उपकार झालं तुझं. अरे काका काय करतोयस तू? हे बघ, अरे आभार कशाला मानतोयस हा? आणि आभार मानण्यासारखं मी काय बी केलं नाही आहे. मी जे काय केलं ना ते आपल्या घरासाठीच केलं आहे. आणि अरे अश्विन भाव आहे माझा, त्याची तुमची या घराची काळजी घेणं कर्तव्य आहे माझं. आणि मी जे केलं ते आपल्यासाठीच केलं ना. आणि आपल्या घरातल्या माणसांसाठी एवढं केलं तर काय बी बिघडत नाही. लय मोठ्या मनाचा आहेस. आजपासून माझ्याकडनं लय चुका झाल्या र. तरी बी आज तू माझा आणि अश्विनचा एवढा विचार करतोयस, आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेस. लय वाईट वाटतंय रे मला. काका, अरे मागचा काय विचार करू नकस. आणि आईचं स्वप्न आहे ना की आपण समद्यांनी एकत्र राहावं, गुन्हा गोविंदांना राहावं. मग राहूया की. होय, खरंय. वहिनींचं स्वप्न आपण पूर्ण करू. तुझं बाई लय उपकार झालेत बघ आमच्यावरती. खरंच तुझं लय आभार. सुंदर सुंदर. अरे काका काय करतोयस तू? या हात तोडू नकोस. बरं, तुम्ही बोला, मी आहे यात. पुरी लय नशीबवान आहेस बघ तू. लय गुणी नवरा मिळालाय तुला. त्याला जप. थांबवा ना प्लीज, मला तुमच्याशी बोलायचंय. मी हात जोडून माफी मागते तुमची.
प्लीज बोला ना माझ्याशी. हे बघा, तुम्हाला अश्विनचा विषय काढलेला आवडत नाही ना. मी इथून पुढे कधीच काढणार नाही. मग तर झालं. म्या कावापासून तुला हेच सांगतो आहे की हो समजा विषय डोक्यातनं काढून टाक, पर तू ऐकलं नाहीस. तो विषय तू डोक्यात घेऊनच बसली आहेस. ठीक आहे, आत्तापासून हा विषय बंद. अहो, आपल्यात जे काही झालंय ना ते सगळं विसरून आपण पुन्हा नव्याने सुरुवात करूयात का? प्रेमाने आणि आनंदाने. प्लीज. लग्नाच्या वेळी पण अशीच बोलली होतीस, पण तसलं काय तू वागली नाहीस बघ. आता जो पातूर तुझं बदललेलं वागणं मी बघत नाही, तो पातूर आपलं नातं असंच राहणार आहे. अहो, असं नका ना बोलू प्लीज. तुम्ही आता माझं बदललेलं वागणं बघाल. खरंच माझ्या प्रेमावर आणि देवी आईच्या आशीर्वादावर पूर्ण विश्वास आहे. ती आपल्याला कधीच वेगळं होऊ देणार नाही. सगळं छान होईल. ऐका ना, आपण एक काम करूया का? आपण पुन्हा त्या कालच्या मंदिरात जाऊया. चालेल? पुन्हा एकदा नवीन सुरुवात करूया. मला कुठं बी यायचं नाही. ठीक आहे, पण मी जाणार आहे. आणि मला खात्री आहे तुम्हीही नक्की याल. मला आपल्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. हॅलो, काय बातमी आहे? अरे वा, मारलं की आपण मैदान. पण आता आपल्याला हुशारीने राहावं लागेल. ते अक्षरा लई चालाक आहे, तेव्हा जपून पैसे घेऊन ये. आणि आता आपण लई वेळ बोलायला नको. तू आलास की सेलिब्रेशनच करू. ठेवते फोन. अहो, झालं? हो, काम फत्ते झालं. पैसे तयार आहेत. तर लावा ते देणे करायला फोन. त्याला म्हणावं आजच तुझे पैसे घेऊन जा. लई वटवट करत होता ना व, तोंडावर फेकून मारा त्याच्या. व्याजासकट घेऊन जा म्हणाव. एकच मिनिट. हॅलो, हा सुनील दादा, ते सॉरी बरं का, मग अशी तुमचा असा अचानक फोन कट केला. थोडं काम होतं आहे का ना. तुमचे पैसे. हॅलो, एक लक्षात ठेवायचं, आज रात्री वाड्यावर येऊन समधे पैसे घेऊन जायचे. पुन्हा माझ्या नवऱ्याला फोन करून त्रास द्यायचा नाही, नाहीतर गाठ या उर्वशीशी आहे. तूप सोडते भातावर आणि इस्तू ठेवते हातावर. उर्वशी खाऊ बी देत नाही आणि बोंबलू बी देत नाही. कळलं का? ठेव पण. माझे राणी, अगं तुझं किती कौतुक करून किती नको. हा, तुझं डोसकं साधं सुद्धा नाही, कॉम्प्युटर पेक्षा फास्ट चालते बघ. अहो, ही तर पहिली स्टेप होती. आता बघा, याच डोसक्यानं सूर्यवंशींचं समद कसं बळकावते ते. मग आपण दोघं घेतले राजा राणी. क्या बात आहे अक्षरा, मानला तुला? नाही म्हणजे पहिल्यांदाच बघतोय. पैसे देणारा वाट बघतो, अदरवाईज नेहमी पैसे घेणाराच वाट बघतो. काय फरक पडतोय आधी कोण आलाय? तुझा हेतू साध्य झाला ना. हेच हवं होतं ना तुला. अक्षरा, काय तू पण बाय द वे पैसे खूप लवकर मिळवलेस. आय नो, हे सगळं तू तुझ्या बहिणीसाठी आणि तुझ्या नवऱ्यासाठी करतेस. पण थोडा जरी लेट झाला असता ना
तर त्या दोघांचं काही खरं नव्हतं. कसं आहे ना अश्विन, नाती तुझ्यासाठी महत्वाची नसतील, पण माझ्यासाठी माझा नवरा आणि शरू दोघही खूप मोलाचे आहेत. वा